गुड आफ्टरनून. दुपारचे जेवण या चॅनलमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करते. आज आपण बघणार आहोत अळूची वडी कशी बनवायची ते. त्यासाठी पहिला मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडंसं जिरं, ओवा, आलं, लसूण ही मिक्सरला पेस्ट बनवून घ्या. त्यानंतर 1 वाटी मी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे, थोडंसं मीठ, हळद आणि त्याच्यानंतर पांढरे तीळ घातलेले आहेत. आणि जे आपण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे ते वाटण घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा मी चिंचेचं पाणी ॲड केलेलं आहे. छान पेस्ट बनवून घ्या. पेस्ट रेडी झाल्यानंतर आपल्याला अळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर सुक्या कपड्यानं पुसून घ्या. तुम्हाला हवी तितकी तुम्ही पानं घेऊ शकता. जास्त लेयर हवे असतील तर तुम्हाला जास्त पानं घ्यावी लागतील. त्यानंतर जो देठ आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. कॅमेऱ्याचा अँगल थोडा हलल्यामुळे ते दिसत नाही आहे. तो देठ थोडासा मी कट करून ती मधली शीर आहे ना ती मी काढून घेतलेली आहे. याच प्रकारे सगळ्याच पानांचा आपल्याला असं काढून घ्यायचं आहे. त्यानंतर लाटण्यानं ते शिरा आपल्याला दाबून घ्यायच्या आहेत, म्हणजे जेव्हा आपण वडीची घडी करतो त्यावेळी छान बसते. त्यानंतर मी जी पेस्ट बनवलेली आहे आपली बेसनाची ती अळूच्या पानाला लावून घेत आहे. तुम्ही 2-4 असं कितीही पानं घेऊ शकता. जास्त पानं घेतली की जास्त लेयर येतात. याच प्रकारे तुम्हाला सगळं अळूच्या पानावरती बेसनाचं पीठ छान लावून घ्यायचं आहे. कोणाकोणाला आवडते अळूची वडी मला नक्कीच कमेंट करून सांगा. त्यानंतर मी दुसरं पान घेतलेलं आहे. अपोजिट साईडला टोक करा म्हणजे छान व्यवस्थित बसेल पान आणि घडी करताना सुद्धा आपल्याला खूप छान शेप येईल. एक साईडला कमी किंवा एक साईडला जास्त असं होणार नाही असं पीठ लावून घ्या. मी इथं 3 पानं घेतलेली आहेत. अळू खूप हेल्दी असते आणि चवीला सुद्धा खूप छान असते. अशी 3 पान आपल्याला घ्यायची आहेत. तुम्ही 4-5 कितीही घेऊ शकता. त्यानंतर ते आपल्याला उकडून घ्यायचं आहे. आमच्या साईडला एवढी अळूची पानं मिळत नाहीत. ही पानं माझ्या आईकडून आणलेली आहेत मी. छान पेस्ट लावून घेतल्यानंतर याच प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ वरती लावत जा म्हणजे आपल्याला फोल्ड करताना जी पानं साईडला आहेत ती चिकटवताना त्रास होणार नाही. त्यानंतर एका पात्रामध्ये पाणी घेऊन उकडून घ्यायचे आहे. मी तर इडली पात्रच घेते. 15 मिनिट लागतात उकडून घ्यायसाठी. याच प्रकारे सगळं पीठ मी जे उरलेलं आहे ते लावून घेतलेलं आहे वरती. सगळं पीठ उरलेलं लावून घेतलेलं आहे. त्यानंतर एका ताटामध्ये थोडंसं तेल लावून त्याच्यामध्ये मी जे आपण फोल्ड करून ठेवलेली अळूचं वडी ती ठेवलेली आहे. त्यानंतर 15 मिनिटासाठी उकडून घेतलेली आहे. 15 मिनिटांमध्ये छान उकडून येते. उकडल्यानंतर एक 10 मिनिटं मी थंड करायला ठेवली आहे म्हणजे आपल्याला कट करताना त्रास होणार नाही. याच प्रकारे आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत. सुंदर असे लेयर आलेले आहेत. त्यानंतर त्याच्यावरती मी थोडेसे पांढरे तीळसुद्धा लावलेले आहेत, छान दिसतात म्हणून. जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही लावले तरी काही हरकत नाही. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून छान तळून घेतलेले आहेत. खाताना एकदम क्रिस्पी लागतात. रेसिपी आवडल्यास मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. हॅव अ नाईस डे. बाय बाय.